होत आलेलं आहे. त्याच्यानंतर कर्ज जर पाहिलं आपण, कारण बचत गट म्हटलं तर महत्वाचं आहे कर्ज. बाकी इतर कार्यक्रम भरपूर असतात बचत गटाचे. प्रशिक्षण आहे, त्यांच्या संस्था तयार करणं आहे, संस्थांना प्रशिक्षण देणं आहे, संस्थांचे कार्यालय चालू करणं आहे. पण सगळ्यात महत्वाचा विषय असतो कर्जाचा. कारण ज्यावेळेस आमचे सहकारी समुदाय संघटक आहेत ते ज्यावेळेस बचत गटाची स्थापना करायला जातात किंवा आपले कम्युनिटी रिसोर्स पर्सन समुदाय संसाधन व्यक्ती, काय सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो की बचत गट तयार करताना की नेमकं बचत गटात येऊन काय करायचं, आम्हाला काय फायदा मिळणार आहे. होता ना आपल्या सगळ्यांना प्रश्न की आम्हाला काय फायदा मिळणार आहे. कारण माणूस ही अशी व्यक्ती आहे की फायद्याशिवाय कुठंच ती एंटर करत नाही. फायदा असेल तर मी तिथं जाणार 100%. म्हणजे तो एक स्वभाव गुण असल्यामुळं बचत गटामध्ये साहजिकच तसे प्रश्न उपस्थित झाले. मग सगळ्यात पहिला फायदा असतो तिथे की चला रिव्हॉल्विंग फंड आहे. तर रिव्हॉल्विंग फंड फार नाही आहे, 10,000 रुपये असतो. ती काय खूप मोठी अमाऊंट नसते. पण रिव्हॉल्विंग फंड नंतर मिळणारं जे कर्ज असतं ते कर्ज पहिल्यांदा ₹1,00,000 कर्ज मिळते. दुसरं जर ते तुम्ही प्रॉपर परतफेड केली तर ₹2,00,000 मिळतात. आज आपली अशी स्थिती आहे, आपले काही बचत गट असे आहेत, एक साधारणतः 200-250 बचत गट असे आहेत की ज्यांनी 15 लाखाचा पुढचा टप्पा उघडलेला आहे. म्हणजे आपली जी लोनची साईज आहे ती आता वाढत चालली आहे. आजपर्यंत बचत गटाचं जे नेतृत्व